मुंबईचा कायापालट करण्यासाठी आणि या शहराला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांनी एक सर्वसमावेशक ऍक्शन प्लॅन जाहीर केलाय। ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी मुंबईकरांचं जीवन सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले। मुंबईला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी आता प्रत्येक महापालिका रुग्णालयात डी ॲडिक्शन सेंटर्स आणि समुपदेशन कक्ष सुरू केले जाणार आहेत। तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढणं ही शिवसेना महायुती सरकारची प्राथमिकता आहे। आरोग्य सेवेबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत आतापर्यंत समाविष्ट नसलेल्या पण अत्यावश्यक असणाऱ्या तपासण्या आणि शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात येणार आहे। यामध्ये एंजिओग्राफी, स्टेम तसंच महाग शस्त्रक्रियांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे। सरकारी रुग्णालयात रुग्णांना 100% औषधं मोफत मिळावीत यासाठी विशेष पावलं उचलली जात आहेत। महिलांच्या सुविधेसाठी रेल्वे स्थानकं आणि बाजारपेठ परिसरात केवळ महिलांसाठी पिंक टॉयलेट्स उभारली जात असून सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला जातोय। पादचाऱ्यांच्या हक्कासाठी फुटपाथ अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम राबवली जाईल। तसंच फुटपाथची सुरक्षितता आणि स्थिती याचंही सर्वेक्षण होईल। तसंच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी बांधकाम क्षेत्रावरील धुळीच्या नियंत्रणाचे नियम कडक करण्यात आले। बांधकाम स्थळी स्प्रिंकलर, नेट व धूळ नियंत्रण उपाय अनिवार्य करण्यात येत असून हे नियम खासगीप्रमाणे सरकारी प्रकल्पांनाही लागू असतील। महाराष्ट्रात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशींविरोधात कारवाईचा बडगा उचलण्याचेही निर्देश देण्यात आले। मराठी संस्कृतीच्या संवर्धनासाठी मराठी भवनच्या कामालाही गती दिली जाते। म्हणजेच काय, माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण मुक्त, प्रदूषण मुक्त, झोपडपट्टी मुक्त आणि सुरक्षित अशी ही तुमची आमची वर्ल्ड क्लास मुंबई अस्तित्वात येते। म्हणूनच म्हणतात ना, मुंबईकरांच्या हितासाठी शिवसेना महायुती।